शिवेंद्रराजे यांना मंत्रिपदाच्या शपथासाठी फोन आलेला आहे आणि शिवेंद्रराजे आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल? फोन आलेला आहे तुम्हाला, आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, काय पहिली प्रतिक्रिया काय? तर पहिली प्रतिक्रिया तर मी आमचे म्हणजे सगळ्यांचेच नेते मान्य मोदीजींचं, पंतप्रधानांचं आभार मानेन की त्यांनी ही जबाबदारी दिली। अमित शाह साहेब असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात काम करतोय ते आमचे नेते देवेंद्रजी असतील, या सर्वांचं आभार मानेन की ही जबाबदारी त्यांनी दिली आणि नक्की पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या दिलेल्या जबाबदारीला म्हणजे समर्थपणे काम करीन आणि नक्कीच लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम करीन, एवढं मी सांगू इच्छितो। गड किल्ल्यासारखे प्रश्न जे आहेत तेच सुद्धा आहे, त्या दृष्टिकोनातून तुमचं काय म्हणजे एक मंत्री झाल्यानंतर प्लॅनिंग असणार आहे त्या दृष्टिकोनातून? नाही, आता काही योजना राज्य सरकारनं केंद्रानं तयार केल्याच होत्या आणि एखाद्या आचारसंहितेमध्ये काही कामं अडकली असतील, पण शेवटी आपण म्हटलं तसं गड किल्ले हा आपला इतिहास आहे, छत्रपतींचा इतिहास आहे आणि त्याचं जतन करणं, ते जोपासणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत। हा वारसा आहे आपला, जो पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आणि नक्की आमचं सरकार जे आहे देवेंद्रजींचं नेहमीच छत्रपतींच्या इतिहासाबद्दल त्यांचं एक विशेष लक्ष राहिलेलं आहे आणि पुढच्या ह्याच्यात पण आम्ही जेवढं गतीनं हे सगळे गड किल्ल्यांचं संवर्धन करता येईल तेवढंही करू। शासनाच्या योजना केल्यात, गिरीश भाऊंनी फार मोठ्या प्रमाणावर मागच्या ह्याच्यामध्ये पैसा पर्यटनाच्या माध्यमातून गड किल्ल्यांसाठी दिला, मंदिरांसाठी दिला, असे अनेक हे झाले, त्यामुळे पुढं पण आम्ही नक्की हे करू। कुठलं मंत्रालय अपेक्षित आहे? नाही, असं काय नाही, शेवटी तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, जी जबाबदारी देतील त्या ह्याची जबाबदारी नक्की पार पडेल। शेवटचा एक प्रश्न, मराठा आरक्षणाचा जो प्रश्न जो आहे तो प्रश्न आता मंत्री झाल्यानंतर तुम्ही? आरक्षणाबद्दल आमची सगळ्यांची भूमिका आहे की जे मराठा समाजातील जे गरजू लोक आहेत त्यांना नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे, कारण मराठा समाजाची आता पूर्वीची जी परिस्थिती ती राहिली नाही आणि आपल्याला पण माहिती आहे की खरं पहिल्यांदा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनीच केला, त्यांनी तो निर्णय टिकवून दाखवला, हायकोर्टात टिकवला, सुप्रीममध्ये टिकवला। ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला हे आरक्षण उडालं, खरं म्हणजे जे दिलं होतं ते रद्द झालं आणि आता पण आमची भारतीय जनता पार्टीची आणि आमचे नेते देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे की कायदेशीररित्या टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते 100% देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाला मिळवून देऊ। नक्कीच कायदेशीर मार्गाने आरक्षण मिळवून देऊ आणि मुख्यमंत्री जे माझ्याकडे जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे, अशा प्रकारे शिवेंद्रराजे सांगतात। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।